गुड मॉर्निंग मित्रांनो, मी आहे दीपाली आणि स्वागत आहे तुमचं दीपयोग20 या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, सकाळचे वाजलेत 7 आणि मी 7 वाजेला बाहेर आले. इथे वैभव त्याच्या गाईला बांधत होता आणि इकडे बघा माझं झाड किती सुंदर पपई दिसते आणि हे लिंबूचं झाड आहे माझं. आणि गाई चरवत होता तो, सकाळी सकाळी बाहेर बांधत होता. ही माझा पुदिना, लाजाळू आणि तुळस सगळे छान फुललेले आहेत. मागे जळून गेलं तर मला खूप वाईट वाटलं होतं. आणि आणखीन एक दाखवते, एकदम जुन्या काळचं घर आहे, एकदम म्हणजे मातीत बांधलेलं आहे ते आज परत एकदा मी दाखवते. हे बाहेरचं असं दिसतं, सकाळी सकाळी धुकं पडलेलं आहे. शोमबाई बघा इथे झोपलेले आहे. शोमला मी उठवलं तर तो उठायला काही तयार नव्हतं. बाईला पण बाईने माऊ घेऊन झोपलेली होती आणि उठवत होते पण काय उठत नव्हते. काही तुला सुट्टी आहे सुट्टी आहे असंच विचारत होते दोघं जण. मग यांना जायचं होतं ड्युटीवर. मग यांनासाठी मी रशाची भाजी बटाट्याची बनवली. हे बघा, एक साईडला चहा ठेवला, बटाट्याची भाजी टाकलेली थोडीशी त्यांच्या पुरतीच. आणि मुलांना मी दुसरं दिलं, धिरडे दिले मुलांना, कारण शिवमबाईला आवडत नाही रशाची भाजी आणि यांना पातळ भाजी फार आवडते. मी त्यांच्या पुरतीच बनवली आणि आम्हाला दुसरं बनवलं. मग मी तवा तापत ठेवला. भाकरी करायची होत्या, तांदळाच्या भाकरी करायच्या होत्या, कारण मुलं म्हणाले की आई तांदळाची भाकर पुन्हा बनव. आणि मग माझ्या मागच्या दरवाजाने असं दिसतं, हे देवाचं एक काहीतरी आहे. आणि हे बाई मातीचं घर आहे, खूप पूर्ण मातीचं आहे आणि कौलं आहे. मी बघितलं तर मला फार आश्चर्य वाटलं. मातीत बनवलेलं, हाताने बनवले हे घर, मशिनरीचा वापर नाही किंवा काही नाही. जुने लोकांना खरंच सॅल्यूट केलं पाहिजे, केवढं भारी भारी बनवायचे की ते आजच्या काळात देखील अजून ते करत असतात तसेच आहे की त्याला काहीच झालं. हे व पुढे खजुराचं झाड आहे मोठं. मी भाकरी करायला घेतल्या आणि भाकरी बनवते. मला जास्त चांगल्या भाकरी येत नाही पण मी बनवल्या. छोटू मोठं भाकरी तिकड्या भाकरी बनवायचा कधी संबंध येत नाही मला. पोळ्याच आम्ही खातो, कारण भाकरी आवडत नाही कोणाला. मला आवडते पण दुसऱ्यांना आवडत नाही, तर कोणी खात नाही. तांदळाची भाकरी आवडते सगळ्यांना, पण ती मला एवढी काही खास जमत नाही. माझ्या सासूला छान येते चुलीवरची भाकरी, ती छान बनवते. तर कधी मी तो व्हिडिओ पण टाकेल तिच्या भाकरीचा. ती चुलीवर करते स्वयंपाक. आता आम्ही परत आमच्या छोटू मोठूच्या माऊ दाखवते. ही मोठी माऊ आहे आणि एक छोटी. त्या दोघी जणी बसल्या होत्या की सकाळी सकाळी दूध येते की काय, ते भाकरी होत त्या माझ्या. मग भाकरी झाल्यानंतर बाईची आवरावर चालू होती. बाईने तिची तयारी आवरली होती आणि झाडू मारून घ्यायला लावलं होतं मी तिला. झाडू मारून झाल्यानंतर तिने तिचं आवरलं. तर हे होतं मॉर्निंगचं रुटीन आणि मॉर्निंग व्लॉग. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा बाय आणि थँक्यू सो मच.